नमस्कार मंडळी. तरी बघा आता भुईमुग काढून झालेला आहे. तर आता शेंगा शिजवायला लागले. मी 2-3 दिवस झाला भुईमुग काढून झाला आहे, पण शेंगा शिजवल्या नव्हत्या. मग आज शेंगा शिजवणार आहे बघा. तर आता या धुवून स्वच्छ करून घेतले. त्यातले घाण पोचाट या शेंगा सगळ्या बाजूला काढले त्या. तर आता त्यात शिजवण्यापूर्वी त्यात पाणी घालायचं, 1 तांब्या पाणी घालायचं आणि पुन्हा मीठ घालायचं. त्यात मीठ जेवढं जास्त घालेल तेवढ्या खराब चांगले लागते त्या. आणि मीठ घालून ती शेंगा शिजवायच्या. आणि जेवढं मीठ जास्त तेवढं शेंगा चांगल्या चवीला लागते त्या शेंगा. आणि खरट लागते त्या. खरट शेंगा एकदम छान लागते त्या खायला. तर आता ह्या शेंगा शिजत घातल्या त्या बघा. त्याला 4-5 शिट्ट्या घ्यायच्या. मग 4-5 शिट्ट्या घेतल्या की शेंगा चांगल्या शिजते त्या, एकदम मऊ अशा शिजते त्या आणि एकदम छान लागते त्या शेंगा. लागल्या बघा आता शेंगा शिजायला लागल्या. तर ह्या बघा आता माझ्या शेंगा शिजलेल्या आहेत बघा. ह्या कशा शिजल्या त्या बघा शेंगा एकदम. अशा मऊ शेंगा शिजायला लागते त्या. बघा कशा मऊ शेंगा शिजल्या त्या. आता ह्या शेंगा शिजलेल्या. आता ह्या शेंगा भाजायच्या. कोण शिजलेल्या खात नाही त्याच्यासाठी ह्या शेंगा भाजायच्या. तर भाजलेल्या आणि शिजलेल्या शेंगा खायला